मुक्ताईनगर मार्गे रस्ता चौपदरीकरण न करता अक्कलेश्वर बऱ्हाणपूर रस्ता चौपदरीकरण करावा अशी शेतकऱ्याची मागणी, त्यासाठी रावेर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग करण्याचे आदेश पारित केले असून त्यामध्ये रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय महामार्गाचे रावेर ते मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण रस्ता तयार करण्याचे परिपत्रक आहे। महाराष्ट्र मध्ये जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका सुजलाम सुफलाम मानला जातो। रावेर तालुक्यात तापी नदी 12ही महिने वाहत असल्यामुळे जमिनीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर पाणी साठा आहे। या पाणी साठ्यामुळे रावेर तालुक्यातील शेतकरी 12ही महिने बागायतीची लागवड करीत असतात। तालुक्यातील शेतीचे एकूण क्षेत्रफळ खूप मोठे आहेत। शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून आहे। राष्ट्रीय महामार्ग हा रावेर तालुक्यातील सदरील महामार्ग हा अजंदा, निंबोल, विटवा, बोहर्डे, थेरोडे या गाव शिवारातून जमीन संपादन करून शासनाने रस्ता बनवण्याचे सुनिश्चित केले आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। बरेचसे शेतकरी भूमिहीन होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग रावेर ते मुक्ताईनगर मार्गे न करता विवरा, रावेर, भोकरी, खानापूर, चोरवड, बऱ्हाणपूर मार्गे राष्ट्रीय महामार्ग काढण्यात यावा, अशी समस्त रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे। मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिला आहे। या प्रसंगी सुरेश चिंदू पाटील, रमेश नागराज पाटील, श्रीराम दयाराम पाटील, दीपक संतोषराव पाटील, जितेंद्र प्रताप पाटील, सचिन रमेश पाटील, दिडीवाणी, सोपान साहेबराव पाटील, शेख मोहम्मद शेख हसन आदी शेतकरी तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट रावेर। नरवेली रहिवासी आहेत, आमची वडिलोपार्जितची जमीन आहे, ही आमची एक आमची आर्थिक म्हणजे आमच्या जीवनाचा आधार आहे आणि आमची जी आधारभूमी आहे, आम्हाला ही सरकार भूमिहीन करू इच्छित आहे। म्हणून आमचं जे आहे ना, एवढे शेतकरी रस्त्यावर याच्यासाठी झाले की हा रस्ता जसा होता तसाच गेला पाहिजे। याचा सरकारने जो पूर्वी प्रस्ताव ठेवला होता की बऱ्हाणपूर अंकलेश्वर किंवा अंकलेश्वर बऱ्हाणपूर, तर बऱ्हाणपूरला हा रस्ता निघाला पाहिजे। हा इथं मुक्ताईनगरकडे वळवून हा कोणी आर्थिक फायदा कोणी शेतकरी काही हे नाही, पण नेत्यांनी हे समजलं पाहिजे। आमचे जे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी साहेब आहेत, त्यांना आम्ही शेतकऱ्यांकडनं हे सांगतो की हा रस्ता तुम्ही जसा बऱ्हाणपूर अंकलेश्वर आहे तसा ठेवा, याच्यात सर्व शेतकऱ्यांचा सन्मान आहे।